बरोबर टाकलं ना लोकेशन. जय शिवराय मित्रांनो, शुभ प्रभात. आणि आता वाजलेले आहेत 8:15. तर आपण जस्ट एक राईड सोडलेली आहे ओलाची, जी आपण सरोवर सोसायटी वालेकरवाडी येथून आणली आणि चिखली टाटा प्लांटला सोडलेली आहे. 146 रुपये ओल्याला, 7 किलोमीटरला आपल्याला दिलेले आहेत ओलाने. तर हाच फरक आहे ओला आणि उबरच्या राईड मारण्यात. हा उबरला आता 7 किलोमीटरला तुम्हाला सांगतो जवळजवळ 100 ते 120 रुपये दरम्यान झाले असते, आणि ओलाने आपल्याला 146 रुपये कॅश दिलेले आहेत ते पण. तर मित्रांनो, आता आपण थांबलोय शाहूनगरमध्ये. तर बघूया आता इथून पुढं कुठली राईड भेटते. ट्रिप वाजतात ते पण ॲक्सेप्ट करता येत नाहीये, ओलाच्या पटकन ट्रिप गायब होतात ते. मित्रांनो, 10:15 वाजलेले आहेत आणि आपण आतापर्यंत ओलाला 4, रॅपिडो 1, उबरला 1. तर अशा प्रकारे 3 ॲपमध्ये आपण बिझनेस केलेला आहे. तर बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे आपला. तर अजून आपण 1 वाजेपर्यंत ऑनलाईन राहू आणि चांगला बिझनेस करू. तर मित्रांनो, ओलाची आपण एक ट्रिप आता जस्ट एंड केली होती. तर त्या मॅडम मला सांगत होत्या, त्या खूप जुन्या कस्टमर आहेत आपल्या, म्हणजे ओलालाच ते भरपूर वेळा आपण त्यांनी बुकिंग केलेली, आपण कंप्लीट केलेली त्यांची ट्रिप. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते मला सांगत होते त्यांना एक्सपिरियन्स आला होता एक ड्रायव्हर जो होता, पाऊस होता आणि लोकेशनवर येऊन थांबला, रिक्षात बसला होता. त्या मॅडम, भरपूर पाऊस होता, त्यांना पायाचा प्रॉब्लेम होता. तर आतमध्ये बोलवत होत्या आणि आतमध्ये ती सोसायटी मला माहिती आहे, आतमध्ये काही जास्त असं डिस्टन्स पण नाही आहे. फक्त त्या मॅडमचं म्हणणं होतं की बाबा बाहेर पाणी साचलेलं आहे, मला काही एवढं जास्त चालता येत नाही व्यवस्थित, तर तुम्ही आतमध्ये या. तर तो ड्रायव्हरनी ऐकलं नाही. फोन आला होता मॅडमचा, त्यांनी 5-6 वेळा फोन केला, तर ह्या उचलत नव्हता. आणि नंतर त्या मॅडम बाहेर आल्या गाडीत बसल्यावर, मग मॅडम म्हणल्या वाटतं काहीतरी की मी फोन करत होते तुम्हाला, तुम्ही उचलला नाही काय. मग तो डायरेक्ट तुरेवरच आला ड्रायव्हर. तर मित्रांनो, असं करू नका. कसं आहे, आपल्या घरात आई असते, बहीण असते, बायको असते. जर आपल्या घरातल्या व्यक्तीसोबत जर असं झालं तर तुम्हाला आवडणार आहे का? आणि ती बाई एकदम वयस्कर आहे, 50-60 वर्षाची असेल, तर आपल्या आईसारखी होती, मावशीसारखी, आत्यासारखी होते. तर असं नका करू मित्रांनो. याच्यामुळं काय होतंय की इमेज, तुमच्या एकामुळं अख्ख्या रिक्षावाल्यांची इमेज खराब होतीये. तर असं चुकूनही करू नका. कस्टमरला चांगला ओला उबेर जे आहे हे ॲप, ते प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. तुम्ही जर अशी गाडी त्यांच्या भरोश्यावरच घेतलेली आहे, तुमची गाडी जी आहे ते, आणि जर तुम्ही स्टँडवर लावायला गेले रिक्षा, तर तुमचा एवढा बिझनेस होणार नाही जे ओला उबेर आपल्याला जेवढा बिझनेस देत आहेत ते. भले ते कमिशन घेतात, टॅक्स घेतात, काय असेल ते घेतात, पण तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे हा एक चांगला की तुम्ही याच्या मागून 2,000 रुपये तरी कमवू शकता. असं नाही आहे की कंपनी आहे तर ते त्यांचा प्रॉफिट बघणारच आहे, ते त्यांचे कमिशन घेणारच आहे, कारण तुम्हाला एवढा ते बिझनेस देतात ते. तर असं नका करू. कस्टमरला व्यवस्थित सर्व्हिस द्या. आपल्या घरातले एक सदस्य म्हणून त्यांची काळजी घ्या आणि सर्व्हिस द्या त्यांना तशी. पेटी नाही. ठीक आहे, झालेलं आहे. आहे. तर मित्रांनो, 4:30 वाजलेले आहेत आणि आपण आता आहोत काटेवस्ती, पुनावळे येथे. तर आपण 3:30 वाजता आलो होतो. 3:30 वाजता आल्यानंतर डायरेक्ट कॉलेजवर गेलो. कॉलेजवरून बुकिंग पडली आपल्याला काटेवस्ती पुनावळे, तिथं ट्रिप सोडली. किती 79 काय 83 रुपये झाले होते. तिथून आपण गोटू टाकलं होतं निगडीचं.
तर आपल्याला डांगे चौक ती ट्रिप ऑनलाईन झाली, डायरेक्ट उबरला पेमेंट केलं कस्टमरने. तर तिथून मग आपण परत डी वाय पाटील कॉलेजला गेलो MT, कारण ट्रिपच पडली नाही गोटूला. आता मग काय करायचं म्हणलं तर गेलो परत डी वाय पाटीलला. ते ओला ऑन होतं आपलं. ओलाला आज आपण चांगला बिझनेस केलेला आहे. ओलाने चांगले ट्रिप्स दिले आपल्याला. तिथून परत 99 रुपये पुनवळ्याची आणली आपण. आता थांबलो इथं, बघूया इथून पुढं कुठले ट्रिप पडते. तत्पूर्वी मित्रांनो आपण 12 वाजता घरी गेलो होतो. 12 वाजता घरी जाऊन, कारण आईची तब्येत ठीक नाही आहे, कारण चिकनगुनियाची साथ आली आहे मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल. तर चिकनगुनिया झालेला आहे माझ्या आईला. कारण मित्रांनो पावसाळा जस्ट आता संपत आलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी कसं डेंग्यूचे ते 2 मच्छर आहेत, 2 एडिस इजिप्ती नाव तुम्ही ऐकलं असेल, आणि एडिस बाल काहीतरी आहे अजून पुढं, अवघड नाव आहे जरा. तर त्या मच्छर चावला तर तुम्हाला एक तर डेंग्यू होईल, नंतर म्हणून चिकनगुनिया होईल. आता चिकनगुनियाचं अवघड मित्रांनो, खूप त्रासदायक आहे चिकनगुनिया. तर आता आईला चिकनगुनिया झालेला आहे, तर काय करू शकतो, शेवटी आपण नाईलाज आहे. डॉक्टरकडे हे घेऊन गेलो मी काल, आणि ट्रीटमेंट वगैरे चालू केलेली आहे आपण. तर होईल, एक 10-12 दिवस लागतील, पण होईल ठीक. का हे वर्ष मित्रांनो हे आमच्या आणि माझ्या फॅमिलीला आणि बायकोच्या फॅमिलीला बिलकुल चांगलं गेलेलं नाही आहे. खूप मेडिकल इमर्जन्सी असते खूपच हे. तर ठीक आहे, काय होतच असतं, लाईफ आहे, आयुष्य आहे, तर हे चालूच राहणार आहे. तर 12 वाजता घरी गेलो, जेवलो वगैरे. आईकडे गेलो होतो, थोडा वेळ बसलो आईकडं आणि मग जेवलो, थोडं झोपलो. 3:30 वाजता आपण आलो परत ऑनलाईन. तर आता इथून पुढं बघूया मित्रांनो, उबेर चालू आहे, ओला चालू आहे, रॅपिडो पण चालू करू, आणि इथून ट्रिप घेतल्याशिवाय जायचं नाही. कारण MT जाऊन पुढं जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकायचं अवघड आहे. त्यापेक्षा ट्रिप घेऊन ट्रॅफिकमध्ये अडकू आपण. ते तुम्हाला 95 रुपये का मित्रांनो. 8 वाजलेले आहेत आणि आपण आता घरी आलेलो. तर बिझनेस ठीकठाक झाला आहे. आपण आज ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्हीमध्ये, चारहीमध्ये आपण भाडं मारून बिझनेस केलेला आहे, म्हणजे ट्रिप मारून. तर तुम्हाला दाखवतो कसं काय बिझनेस झाला आहे आपला. तर ठीकठाक आहे मित्रांनो. उबेर खूपच कमी रेट देत होता, 14 आणि 15 रुपये किलोमीटर, आणि त्याच्यात मी आज 200-100चं बुकिंग ऑनलाईन डायरेक्ट कस्टमरनी उबरला डायरेक्ट पेमेंट केलं. तर डोकं हल्लं माझं, कारण एवढ्या लांब लांबून 20-20, 25-25 मिनिटाच्या ट्रिप्स मारून किती 110 आणि 107 आणि 100च रुपये जर होत असतील, तर त्यापेक्षा न मारलेलं बरं उबेर. ओला आज जास्त मारल्या, पण 11 ट्रिप मारल्या, रॅपिडोला 2 ट्रिप मारल्या. तर उद्या बघू उबरचा जे ट्रिप्स आहेत त्या रॅपिडोमध्ये कन्वर्ट करू आपण. रॅपिडोच्याच ट्रिप मारू, रॅपिडो आणि ओला सोबत प्रायव्हेट ट्रिप. आणि उबर जर बिझनेस झाला नाही तो पण संध्याकाळी चालू करूया आणि बिझनेस करूया. तर तत्पूर्वी बघा मित्रांनो आज कसं काय आपल्या अर्निंग झाली आहे आणि कसे ट्रिप्स मारलेत आपण तेही बघा. तर हे 11 ट्रिप मारल्यात उबर ओलाला. तर 759 आपलं नेट अर्निंग झाले. कॅश आपण 863 रुपये आज घेतलेली आहे ओलामध्ये. 11 ट्रिप मारल्या मित्रांनो मी आज. आणि रोज आपण उबरला बिझनेस करत असतो, ते आज आपण 370 रुपये केलेले आहेत. आणि पहिला आपला मायनसला होता अकाउंट, ह्याच्यामध्ये 100 कितीतरी, आता ते प्लस मध्ये आलेलं. आपण आज 2 ट्रिप मारल्या, 2 का 3 ट्रिप मारल्या ऑनलाईन, डायरेक्ट कस्टमरनी कंपनीला उबरला पेमेंट केलं. हे 163 2 ट्रिप मारल्या याला 153 झाले, त्यातले आपल्याला कॅन्सलेशन भेटलेले. तर याच्यामध्ये 960 आहेत. आपण काढून घेऊया आता तुमच्या समोर. 960 ठीक आहे मित्रांनो. तर 863 ओला आहे, 370 उबेर आहे, 163 रॅपिडो, 80 रुपये प्रायव्हेट बुकिंग, 250 रुपये सीएनजी भरलेला नाही मित्रांनो अजून, पण उद्या भरावं लागेल. तर ते सकाळी आपण 250 रुपये सीएनजी, म्हणजे कमी पकडू, जास्त होईल. 960 जमा झाले. तर 1226 रुपये आजचे आपल्याला राहिलेले आहेत. ते 1226 मधून आज 1177 हे 77 ह्याचे पकडू आपण, कशाचे, ओलाचे कमिशन. याच्यातून 20 रुपये आपल्या रॅपिडोचं कमिशन आणि उबरचं तर प्लस मध्ये आपण. तर 1129 रुपये आजचे आपल्याला राहिले आहेत.
तर तुम्ही बघितलं मित्रांनो की आपण 1100 रुपये आपल्याला आज प्रॉफिट भेटलेला आहे. CNG भरला नव्हता, पण सकाळी आपण भरून टाकू तो CNG. 250-300 रुपयाचा CNG सरासरी जाईल आपल्याला. अजून गॅस आहे आपल्याकडं, 1 किलोभर गॅस असेल, आरामात होईल सकाळी. तर आपण सकाळी 8 वाजता ऑनलाईन आलो होतो. 8 ते 12:30 पर्यंत किती होतात, 4-4.5 तास होतात. आणि संध्याकाळी आपण 3:30 वाजता आलोय. आता 8 वाजले, 7:30 म्हणजे ते 4-7-8 तास होतात मित्रांनो. 8 तासात 1100 रुपये प्रॉफिट भेटलेला आहे आपल्याला. ठीकठाक आहे, चांगलं आहे. आणि अजून चांगला करू शकलो असतो, पण ठीक आहे, होईल उद्या. तर भेटूया आपण उद्याच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.